हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना मस्त मी असं इथे क्लिनिंगने चालू करून दिलेली आहे, कारण की आता फेस्टिव्ह सीझन येणार आहे आणि ते फेस्टिव्ह सीझन येण्याच्या आधी म्हणजे मला असं वाटलेलं की म्हटलं मी थोडीशी फार क्लिनिंग करते घरामध्ये. म्हणजे आपलं जे आपण अधूनमधून करत असतो ते तर चालूच असतो, पण जे आपण डीप क्लिनिंग म्हणतो ना, तर तशी काहीशी मला करायची होती. सो म्हटलं आधी श्री गणेश जो आहे तो किचनपासूनच चालू करते, कारण की किचनचा जो पार्ट असतो ना तो सगळ्यात जास्त म्हणजे डीप क्लिनिंग करण्यासाठी जास्त लागतो त्याच्यामध्ये टाईम. त्यामुळे मी नेहमी किचनपासूनच चालू करत असते. सो आज आहे ना मी एकदम छोट्याशा सेक्शनपासून चालू केलं आहे. सो चिमणीच्या बाजूला हे जे आहे ना, तर इथे नेहमी लागणारे रेग्युलरचे जे पण काही असतील मसाले, डाळ वगैरे जे पण काही आहे, साखर, मीठ वगैरे ते सगळं इथे असतं. आणि तोच कप्पा सगळ्यात जास्त घाण होतो, कारण की चिमणी चालू जरी असली तरी कधी कधी असं होतं ना की सगळी जी स्टीम जी आहे ती तिकडे जाते आणि त्यामुळे तिथले तो जो आतमधलं जो आहे सेक्शन तो तर खराब होतोच होतो, त्यासोबत जे आतमध्ये कंटेनर्स आहेत ते सुद्धा खराब होतात. त्यामुळे म्हटलं आधी हे चालू करून देते आणि ते कंटेनर जसे म्हणजे त्याच्यातलं संपतं तसं मी ते क्लीन करतच असते, पण आज वरतून पण एकदम व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलेली. आणि मी सकाळीच काम चालू केलेलं कारण की आम्हाला नंतर जायचं होतं प्रिशाच्या स्कूलमध्ये. सो आज PTM आहे, फर्स्ट PTM आहे प्रिशाची. सो म्हणजे पॅरेंट टीचर मीट, आणि त्यासाठी आम्ही तर एक्साइटेड होतो आणि प्रिशा पण होती. पण इथे आल्यानंतर आहे ना आम्हाला थोडंसं असं वेट करावं लागलेलं, कारण की त्यांनी फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं ठेवलेलं आणि आम्हाला येता येता पण जरा उशीर झालेला, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे. सगळं काही एकदम निवांत चालू होतं. मस्त मग इथे धिंगाणा करणं चालू होते. भरपूर सारे प्रिशाच्या काही नवीन फ्रेंड्स जे आहेत त्यांची पण ओळख झाली, त्यांच्या पेरेंट्सची पण ओळख झाली. व्हेरी गुड, या भी लगा. दोन तीन दिवस आधीच आहे ना मम्मी आली आमच्याकडे आणि आज आमचा नॉनव्हेजचा मेनू होता डिसाइडेड. सो आम्ही घरी येईपर्यंत इथे मम्मीने चिकनची भाजी पण बनवून ठेवलेली होती, कारण की आम्हाला येता येता बऱ्यापैकी लेट झालेलं. जवळजवळ आम्हाला 1 वाजला असेल, 1-1:30 वाजला असेल. सो घरी आल्याबरोबर आम्ही डिरेक्टली जेवणच केलं आणि इथे चिकन सुक्का पण बनवलं आहे मम्मीने. ॲज युजल मम्मी नेहमी बनवतेच. सो इथे मस्त आम्ही इथे लंच एन्जॉय केलं. रेकॉर्डिंग व्हिडिओ. आणि रिसेंटलीच आहे ना आम्ही प्रिशासाठी ही रिमोट कंट्रोलची कार घेतली आहे, कारण की तिचं खूप चालू होतं की मला कार पाहिजे. सो ही एक रिमोट कंट्रोलची कार घेतलेली आणि प्रिशा कमी आणि आम्ही जास्त खेळतोय त्या कारने. सो इथे राहुल तेच तिला शिकवत होते की कसं खेळायचं, काय खेळायचं, आणि ती ऑब्झर्व करत होती. म्हणजे युजली असंच असतं ना की मुलींकडे कार वगैरे असं काही जास्त नसतं, पण मुलांकडे खूप जास्त कारच असतात. आणि प्रिशाचं तसंच आहे. प्रिशाकडे टॉईज म्हणजे जे पण काही सेट्स वगैरे असतात, किचन, डॉक्टर, डॉल्स वगैरे हेच जास्त आहे. सो त्यामुळे, आणि आज वातावरण पण काही फारसं ठीक नव्हतं, आभाळ होतं चांगलं, बऱ्यापैकी पाऊस पण चालू होता. सो प्रिशाला काय आम्ही गार्डनमध्ये पण घेऊन गेलो नव्हतं, म्हणून मग असंच एंटरटेन करणं चालू होतं तिच्या घरामध्ये. आणि प्रिशा तिकडे छान राहुलसोबत खेळत होती, तोपर्यंत म्हटलं मी मस्त माझ्या किचनमध्ये येऊन जे काही पेंडिंग गोष्टी आहेत ते करून घेते. म्हणजे युजली हाच वेळ असतो ना, म्हणजे मुलं जर खेळण्यामध्ये बिझी असतील तर त्या वेळेतच आपण आपले जे काही कामं आहे ते व्यवस्थितपणे करून घेत असतो. आणि मला तरी शांततेत कामं करायला आवडतात, म्हणजे असं गडबड गोंधळ त्यामध्ये ना काही ना काही चूक होऊनच जाते, त्यामुळे मी ते करणं अवॉइड करत असते. सो मला ना आज इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवायचे होते, पण मग दुपारी मी विसरलेले, कारण की दुपारी तिकडे गेलो, स्कूलमध्ये गेलो, मग आल्यानंतर जेवण वगैरे केलं, या सगळ्या गोष्टींमध्ये मी ते विसरलेले नंतर करायचं. आणि मी कुठे स्टिक करून पण नव्हतं ठेवलेलं फ्रीजवरती, जेणेकरून मला ते लक्षात राहील असं. सो म्हटलं आता संध्याकाळी भिजवते मी आणि रात्रभर याला असंच ठेवेल भिजवून, आणि उद्या सकाळी याला म्हणजे मिक्सरमधनं काढून घेईल. म्हणजे कधी कधी असं करत असते मी, म्हणजे खायचं आहे उद्या इडली किंवा डोसा जे आहे त्याचा प्लॅन आहे, पण झालं नाही तर लंचऐवजी डिनरमध्ये मी करत असते. आणि आमच्या इथे मी जसं की तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की इडली, डोसा
उत्तप्पा हे आमच्या इथे सगळ्यांना आवडतात आणि खूप जास्त कम्फर्ट फूड आहे आमचं. सो त्यामुळे मग मी हे इथे भिजवते. आणि हे जे तांदूळ तुम्ही बघताय ना, तर हे राशनचे तांदूळ आहे आणि यांना मी पावडर लावून ठेवलेलं आहे. कारण की आम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन येतो तांदूळ एकदाच, जेव्हा पण आम्ही जळगावला जातो किंवा मग मी माझ्या मम्मीकडे जाते तेव्हा, दोन्हीपैकी जिथे जाऊ तिथून मी घेऊन येत असते हे. आणि मग ते खराब नाही हो त्यासाठी मग त्यांना बोरिक पावडर लावून ठेवत असते, जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस चांगले राहायला पाहिजे. मग त्याच्यानंतर पाहिजे ती डाळ जी आहे ती मेजरमेंटनुसार टाकत असते. आणि मी नेहमी ग्लासचाच यूज करते मेजरमेंटसाठी, म्हणजे तो अंदाज जो आहे तो एकदम परफेक्ट होतो, ना कमी होतो ना जास्त होतो. सो त्यामुळे मी ग्लासच प्रेफर करत असते. मग सगळं जे लागणार आहे ते मी इथे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. आणि आज डिनरमध्ये पण काही फारसं असं करायचं नाही आहे. पण नंतर संध्याकाळी मात्र प्रिशाचं इथे ना मम्मीसोबत मस्ती करणं चालू होती. सो चला तर मग यासोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.